नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं सत्य संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आणायचं असतं. सुमित्राला कळलेलं असतं की ऐश्वर्या प्रेग्नंट आहे आणि म्हणूनच ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. सारंगच्या समोर ऐश्वर्याचं सत्य आलेलं असतं की इथे ऐश्वर्याने संपूर्ण प्रॉपर्टी फक्त स्वतःच्या नावाने केलेली आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये तिने सारंगला कुठलीही मालमत्ता दिलेली नाही आहे. हे सत्य आता सारंगला समजलेलं असतं. त्यामुळे इथे सारंग हे सत्य सगळ्यांना जाऊन सांगणारच असतो. तेवढ्यातच इथे ऐश्वर्याने प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलेलं आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला ही गोष्ट समजते की ऐश्वर्या त्याच्याबरोबर खोटं बोलली, तिने प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये इथे सारंग आता जानकीला संपूर्ण सत्य सांगतो आणि त्यानंतर जानकी येत्या 15 दिवसांमध्ये इथे ऐश्वर्याचा चांगलाच बँड वाजवणार आहे. आणि फक्त जानकी ऋषिकेशच नाही, तर जानकी ऋषिकेश त्याचबरोबर इथे अवंतिका, सौमित्र आणि सारंग त्यांची साथ देणार आहे. सगळेजण मिळून इथे ऐश्वर्याला लवकरच घरातून बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. फक्त घराच्या बाहेरचाच नाही, तर इथे तिला जेलमध्ये सयाजीरावांसारखंच खडी फोडायला पाठवणार आहेत. आत्तापर्यंत ऐश्वर्याने खूप कारस्थानं केली, खूप सगळ्यांना त्रास दिला, पण लवकरच तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकी आणि सारंग दोघेजण मिळून ऐश्वर्याच्या खोट्या प्रेग्नन्सीचं भांडं संपूर्ण घराच्या समोर आणतात. ते कसं काय आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्याचं भांडं सारंगच्या समोर फुटलंय. संपूर्ण प्रॉपर्टी इथे ऐश्वर्याने स्वतःच्या नावाने केली आहे. त्यामुळे ऐश्वर्याला कळलंय की आता सारंग हे सत्य जाऊन जानकीला सांगेल आणि मग एकदा का सगळ्यांना कळलं की इथे सौमित्र, जानकी कुणीही मला सोडणार नाही, तेव्हा ती खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करते. तेव्हा सारंगला असं वाटतं की हे खरंच आहे, खरोखर ऐश्वर्या प्रेग्नंट आहे का? सारंगला लहान मुलं खूप आवडतात आणि त्यालासुद्धा असं वाटतं की आपलंसुद्धा एक बाळ असावं. म्हणूनच इथे त्याच्या आता साध्या भोळ्या स्वभावाचा ऐश्वर्या गैरफायदा घेते आणि त्याला खोटं सांगते की ती प्रेग्नंट आहे म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्याचं कारस्थान सारंग कुणालाही सांगायला जात नाही. ते प्रॉपर्टीचे पेपर तो पुन्हा ठेवून देतो. त्यानंतर इथे आता जानकी हॉस्पिटलमध्ये असते. कोर्टाने इथे तिला 15 दिवस दिलेले असतात. 15 दिवस तिला रेस्ट करण्यासाठी दिलेले असतात. त्याचबरोबर तिच्या आईबरोबर नेमकं काय झालं हे शोधण्यासाठी सुद्धा तिला हे 15 दिवस मिळालेले असतात. या दिवसांचा ती चांगल्या प्रतीने आता उपयोग करून घेणार असते. तर प्रेक्षकांनो, येणारे 15 दिवस ऐश्वर्यासाठी खूपच जास्त भयानक असतात. कारण इथे आत्तापर्यंत तिने रणदिवेंना जो काही त्रास दिलाय त्याचा आता वचपा इथे जानकी आणि सगळेजण मिळून ऐश्वर्याकडून काढणार आहेत. सुमित्राला ढाल बनवून आत्तापर्यंत ऐश्वर्याने स्वतःचा खूप वेळा बचाव केलेला असतो. पण ह्या वेळेला ऐश्वर्या खूप मोठं खोटं बोललेली असते आणि ते जेव्हा सुमित्राला कळतं तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही लोकांच्या भावनांशी कशा पद्धतीने खेळत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा आता ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि त्यानंतर त्या घरामध्ये ऐश्वर्याला आणणारा असतो सारंग. तेव्हा सारंग स्वतः ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिला धक्के मारून घरातून बाहेर काढतो. आणि नुसतं तिला बाहेर काढत नाही, तर पोलिसांना बोलावून तिला अरेस्ट करायला लावतो. कारण इथे ऐश्वर्याने जो काही त्यांना त्रास दिलेला असतो, ज्या पद्धतीने ती घरामध्ये वागलेली असते, त्यामुळे सगळेजण तिला कंटाळलेले असतात. त्यांना तिचा तिरस्कार वाटत असतो आणि त्यामुळे सयाजी विखे पाटील ज्या पद्धतीने खडी फोडायला गेलेले असतात, ऐश्वर्याची गतसुद्धा तीच होते. कारण प्रेक्षकांनो, आता इथे ऐश्वर्या खोटं बोलले की ती प्रेग्नंट आहे. त्यानंतर ती आपल्या मैत्रिणींना भेटायला जाणार असते. तेव्हा ती जाताना इथे सारंग त्याचबरोबर सुमित्रा आणि नानांना म्हणते की मी आता चालले मंदिरामध्ये, कारण इतकी मोठी आनंदाची बातमी आहे. मंदिरामध्ये जाते, पूजा करते. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं मी पण येते ना तुझ्याबरोबर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नको, मी एकटीच जाते. त्यानंतर मला माझ्या आईकडे सुद्धा जायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, बरं ठीक आहे, आईला सुद्धा आनंदाची बातमी दे. कारण का त्यांना सुद्धा सांग, आनंदाची बातमी आहे, पण 3 महिने कुणालाही काही सांगायला नको. चोरोटी भरल्यानंतर आपण सगळ्यांना सांगू. तेव्हा इथे ऐश्वर्या आता
खरोखरच प्रेग्नंट असल्यासारखी वागत असते आणि आपलं भांडं फुटू नये, सारंगने कुणाला सत्य सांगू नये यासाठी ती आता गोड गोड बोलत असते आणि खोटं खोटं नाटक करत असते. त्या दिवसाचा ऐश्वर्याचा प्लॅन असतो की आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन मला आता छान पार्टी करायची आहे, फन करायचं आहे. पण इथे आता सारंगला सत्य समजल्यामुळे तिला आपला प्लॅन कॅन्सल करावा लागणार असतो. पण ती सगळं काही आता सांभाळून घेते आणि आपल्या फ्रेंडबरोबर ती पार्टी करायला जातेच. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्यावरती माझा विश्वास नाही आहे. आतापर्यंत मी त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवला. माझं घर तोडण्यामध्ये मी त्यांची मदत केली. पण जर आता ऐश्वर्या मलासुद्धा फसवत असतील, माझासुद्धा गैरफायदा घेत असतील, तर मी ते खपवून घेणार नाही. याचा अर्थ वहिनी आणि दादा जे बोलत आहेत ते खरंच आहे की ऐश्वर्या फक्त माझा फायदा करून घेते. वेळ आल्यानंतर ती मलासुद्धा लाथ मारेल, असं दादा म्हणाला होता. तेव्हा आता मला कुठलाही आंधळा विश्वास ऐश्वर्यावरती ठेवायचा नाही आहे. मला त्यांचा पाठलाग करावा लागेल. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींबरोबर एका कॅफेमध्ये आलेली असते. त्यानंतर सारंग तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोचलेला असतो. तेव्हा सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तर मंदिरामध्ये जाणार होत्या ना, मग त्या इथे काय करतायत? मला आता बघायला हवं की नक्की त्या इथे कशासाठी आल्यात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सारंग त्यातल्याच एका वेटरला मॅनेज करतो. त्याला पैसे देतो आणि म्हणतो की मला फक्त थोड्या वेळासाठी तुझे कपडे हवेत. तेव्हा इथे वेटरचे कपडे घालून सारंग त्याच टेबलवरती गेलेला असतो ज्या ठिकाणी ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींबरोबर बसलेली असते. तेव्हा सारंग तिथे त्यांच्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन जातो आणि तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आज पार्टी माझ्याकडून आहे. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही खा. आज सगळं बिल मी पे करणार आहे, कारण आज आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे का, ती जानकी गेली हॉस्पिटलमध्ये कारण मी लताला असं काही आता पाण्यामध्ये ढकलल्याचा व्हिडिओ त्यांना दाखवला आहे की पायाखालची जमीनच सरकेल. त्या लताला मी ढकललं, पण नाव आणलं त्या जानकीवरती. तिच्यासारखी साडी नेसले. बरं झालं, त्या जानकीची एक स्टाईल आहे राहण्याची, म्हणजे ती जशी राहते ना तसं जर कुणीही राहिलं तरीसुद्धा सगळ्यांना ती जानकीच वाटते. तिच्यासारखा डोक्यावरती पदर घेतला आणि तिच्यासारखी तिची साडी नेसले आणि तो व्हिडिओ मी नंतर रेकॉर्ड केला, पण दाखवला आता. पण सगळ्यांनी इथे त्या व्हिडिओवरती विश्वास ठेवला आणि आता सगळ्यांना असं वाटते की जानकीनेच आपल्या आईला ढकलले पाण्यामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला कळलेलं असतं की ऐश्वर्याने तो व्हिडिओ नंतर शूट केलेला आहे. त्यामुळे एक भयानक सत्य त्याला समजलेलं असतं की लता जिवंत आहे, पण तिला दुसरीकडे किडनॅप करून ठेवले. आणि त्यानंतरला इथे आता जानकी गेली हॉस्पिटलमध्ये. तिची आई तिला कधीच मिळणार नाही ना. ती जानकी तशीही मरून जाईल आपल्या आईच्या आठवणीमध्ये आणि त्या लताला लवकरच मी संपून टाकेन. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, हे सत्य त्या बिंडोक सारंगला समजलं ना. तेव्हा सारंगने काय केलं, सगळ्यांना सत्य सांगायला जात होता, पण मी त्या मूर्ख सारंगला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे. आणि मग काय, त्याला ते खरंच वाटलं ना. मूर्ख सारंगला खरंच वाटलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. मला स्वतःला वाचवण्यासाठी मी काही करू शकते. मी माझ्या डॅडाला जेलमध्ये टाकलंय माझ्यासाठी, तर मी त्या सारंगला मूर्ख बनवणार नाही का? थोडे दिवस अजून. आता प्रॉपर्टीचं डील मी करतेच आहे. एकदा का प्रॉपर्टीचं डील झालं, संपूर्ण संपत्ती मी विकेन आणि मग मी जाऊन माझ्या घरी राहीन ना. मग ह्या बिंडोक लोकांकडे मला राहायची गरज नाही आहे. जेव्हा त्या जानकीने माझं स्थळ नाकारलं होतं ना आणि त्या सौमित्राचं लग्न अवंतिकाबरोबर लावलं होतं, तेव्हाच मी शपथ घेतली होती की रणदिवेंना उद्ध्वस्त करणार. आणि त्यासाठी तर त्या बिंडोक सारंगबरोबर मी लग्न केलं होतं. नाहीतर त्याची लायकी तरी आहे का त्याच्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यामध्ये घालेन म्हणून? तशा माणसाला मी समोरसुद्धा उभं करत नाही. पण त्या रणदिवेंच्या घरामध्ये घुसण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मला त्याच्याबरोबर लग्न करून तिथे जावंच लागणार होतं, कारण बाहेरून डावपेच खेळून मी किती खेळणार. म्हणून मला त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना सळो की पळो करून सोडायचं होतं, जे की मी त्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. गेल्या दिवसापासून मी त्या घराला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळेला मी सफलसुद्धा होते. ती जानकी प्रत्येक वेळेला आडवी आडवी येत होती, पण तिलासुद्धा असा धडा शिकवला आहे ना. तिला तिचं गोकुळ खूपच जास्त प्रिय होतं ना. पूर्ण गोकुळापासून तिला तोडून टाकले. आई तर तिचं तोंडसुद्धा बघायला मागत नाही आहेत. आईंना असं वाटतंय की जानकी खूपच जास्त चुकीचं आहे, पण हे सगळं मी घडवून आणले मी, असं आता ऐश्वर्या म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांना ऐश्वर्या म्हणत असते की चला, त्या रणदिवे कुटुंबाला पूर्णपणे तोडून टाकले. आता एकदा का संपूर्ण प्रॉपर्टी विकली का पैसा घेईन आणि त्या सगळ्या रणदिवेंना रस्त्यावरती आणेन आणि मग राणीसारखी जाऊन माझ्या घरामध्ये राहीन. मग त्या सारंगला तरी कोण विचारते, त्या सारंगच्या नावाचं मंगळसूत्र त्याच्या तोंडावरती फेकून मारेन, त्याला डिवोर्स देईन आणि त्याच्याकडून सुद्धा लवकरात लवकर डिवोर्स पेपरवरती साईन घेईन आणि त्याला मी
लाथ मारून बाजूला करेन. अगं माझ्या प्रेमात इतका वेडा झालाय ना, मी जसं बोलते तसं करतोय. त्याला स्वतःलाच कळत नाहीये तो काय करतोय. मी त्याच्या आईचा संसार मोडायला निघाले, पार्वतीला आणून. त्यानंतरला संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं. भावंडांना एकमेकांपासून तोडलं. ती जानकी संपूर्ण घर एकत्र ठेवत होती. त्या जानकीला सुद्धा सगळ्यांपासून तोडलं. तरीसुद्धा तो मूर्ख सारंग माझ्या प्रेमात इतका वेडा झालाय, की त्याला कळतच नाहीये मी काय करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्याच्याच कुटुंबाच्या विरोधात त्याला मी उभं केलं. ऐश्वर्या जे काही बोलत असते ते सगळं इथे सारंग आता आजूबाजूला उभा राहून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या जेव्हा बोलते की आता शेवटचा टप्पा आहे, आता मी थोडे दिवस प्रेग्नन्सीचं नाटक करणार, एकदा का डील इथे आता पूर्णपणे माझं क्रॅक झालं, संपूर्ण प्रॉपर्टी मी विकली, सगळे पैसे घेतले की मग मी माझ्या घरी जायला मोकळी. मग मी माझ्या डॅडाला सोडवणार आणि त्यांना लवकरात लवकर माझ्याबरोबर घरी घेऊन येणार आणि मग ह्या रणदिवेंचा तमाशा बघणार, रणदिवेंना रस्त्यावरती आणणार. असा जो काही प्लॅन ऐश्वर्याचा असतो सारंगने ऐकलेला असतो. सारंगचे डोळे आता खाडकन उघडलेले असतात. तेव्हा सारंग जातो जानकीकडे आणि तिला सांगतो की जानकी वहिनी, माझं चुकलं गं, माझं चुकलं. ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये आंधळा झालो होतो आणि तिचं सांगून मी आपलंच घर तोडलं गं. आता काय करू मी, काय करू? प्लीज तू मला माफ करशील ना? तेव्हा जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी, जे तुटलंय ना ते आपल्याला जोडायचं आहे. आपलं कुटुंब पूर्वीसारखं आपल्याला हस्तखेळतं करायचं आहे. त्या ऐश्वर्याला आता धडा शिकवायची वेळ आली. आता छोटी मोठी कारस्थानं नाही तर आपल्याला युद्ध लढावं लागणार आहे तिच्या विरोधामध्ये. तेव्हा तो म्हणतो तिने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केली आहे. तेव्हा जानकी म्हणते, मला माहिती आहे सारंग भाऊजी, तिने काहीतरी डावपेच खेळलेच असतील. तेव्हा ती प्रेग्नंट आहे असं तिने मला खोटं सांगितलं आहे आणि म्हणूनच मी तिचं सत्य कोणालाही सांगितलं नाही. पण ती प्रेग्नंट नाही आहे, ती मलासुद्धा फसवते. इथे नाना आणि आईला खरंच वाटतंय की ती प्रेग्नंट आहे म्हणून. आता काय करायचं? तेव्हा जानकी म्हणते की येत्या 15 दिवसांमध्ये आपल्याला ऐश्वर्याचा खरा चेहरा आईंसमोर आणायचा आहे, सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि आता युद्ध होईल. तिला आता आपण बरोबर धडा शिकवायचा. सगळ्यात आधी आपल्याला आपली प्रॉपर्टी वाचवायची आहे. जर आपली प्रॉपर्टी विकली गेली तर मात्र काही खरं नाही. आता मला बरं नसल्यामुळे मला इथे 15 दिवस दिलेले आहेत. मी आता घरी येईन आणि मग आपण सगळेजण मिळून त्या ऐश्वर्याची वाट लावायची. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी, सगळ्यात आधी ते प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही माझ्याकडे आणून द्या आणि ऋषिकेश आता नवीन पेपर तयार करून घेतील आणि ते पेपर आपण डिस्ट्रॉय करून टाकूया. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, ठीक आहे, ते पेपर मी दादाकडे देईन. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आता जोपर्यंत तुम्ही स्वतःहून माझ्याकडे हिस्से मागत नाही तोपर्यंत घराचे हिस्से होणार नाही. आणि तो पुन्हा पेपर सगळे स्वतःच्या नावाने तयार करतो, ज्याच्यामध्ये आता सौमित्र, सारंग, त्याचबरोबर शर्वरी या सगळ्यांनी सह्या केलेल्या असतात. कारण इथे जेव्हा भाग करायचे असतात, हिस्से करायचे असतात, तेव्हा चौघांच्या नावाने इथे वकिलाद्वारे ऋषिकेशने पेपर तयार केलेले असतात. तेव्हा इथे चौघांच्या नावाचे जे पेपर असतात ते सुद्धा सारंगने आणून आता ऋषिकेशकडे दिलेले असतात. तेव्हा सगळेजण पुन्हा संपूर्ण प्रॉपर्टी ऋषिकेशच्याच नावाने करतात, जेणेकरून ऐश्वर्याला ती प्रॉपर्टी लुबाडता येणार नाही. मग आता या तिघांनी सुद्धा सह्या करून संपूर्ण प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावाने केलेली असते आणि ऐश्वर्याने तयार केलेले जे पेपर असतात ते पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यात आलेले असतात, जेणेकरून ऐश्वर्या त्या प्रॉपर्टीच्या पेपरचा काहीतरी गैरफायदा करून घेणार नाही आणि सगळ्यांना घरातून बाहेर काढणार नाही, याची तयारी आधीच करून ठेवण्यात आलेली असते. त्यानंतर इथे जानकी आता घरी येते. तेव्हा तिलाही कळतं की ऐश्वर्या प्रेग्नंट आहे. तेव्हा जानकी म्हणते, हो का, मग आता ऐश्वर्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई, अहो ऐश्वर्या प्रेग्नंट आहे, डॉक्टरांना बोलवायला हवं. तिने तुम्हाला सांगितलं ती प्रेग्नंट आहे आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवलात का? अहो पण डॉक्टरांना येऊ दे, कन्फर्म तर करू दे ना की ती प्रेग्नंट आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी डॉक्टरांकडून जाऊन आले, डॉक्टरांनीच मला सांगितलं की आय एम प्रेग्नंट. तेव्हा जानकी म्हणते, हो का, मग आता तुझा रुटीन चेकअप झालाच पाहिजे, चल मी तुझ्याबरोबर हॉस्पिटलला येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, त्याची गरज नाही आहे, मी हॉस्पिटलला एकटी जाईन. तेव्हा जानकी म्हणते, त्याची पण गरज नाही आहे आई, आपल्या ज्या गायनॉलॉजिस्ट आहेत ना त्यांना मी घरी बोलावले, तेव्हा त्या येतील आणि आता ऐश्वर्याला चेक करतील. तेव्हा प्रेक्षकांना ऐश्वर्या आता घाबरलेली असते, कारण इथे आता डॉक्टर आल्यानंतर जेव्हा ऐश्वर्याला चेक करतात तेव्हा इथे ऐश्वर्या प्रेग्नंटच नाही आहे हे सत्य बाहेर येणार असतं. तेव्हा ऐश्वर्या इकडे तिकडे पळ काढत असते. सुमित्रा म्हणते, नाही ऐश्वर्या, डॉक्टर आल्यानंतर तुला चेक करणारच.
तेव्हा इथे ऐश्वर्याला जेव्हा डॉक्टर चेक करतात तेव्हा डॉक्टरांना कळतं की ऐश्वर्या प्रेग्नेंट नाही आहे, तिने इथे नाटक केलेलं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला कुणी सांगितलं तुम्ही प्रेग्नेंट आहात? अहो तुम्ही अजिबात प्रेग्नेंट नाही आहात. म्हणजे तसं मला तरी अजिबात काही जाणवत नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलला जा आणि हवं तर चेक करा. माझ्यावरती विश्वास नसेल तर, पण तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात हे मी तुम्हाला सांगते, असं डॉक्टर आता सगळ्यांच्या समोर म्हणतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमचं ब्लड सॅम्पल द्या, मी तुमचा प्रेग्नन्सी रिपोर्ट करते. प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही ते सुद्धा कळेल. तेव्हा इथे डॉक्टरांनी सगळे सॅम्पल घेतलेले असतात आणि ते लॅबला पाठवून दिलेले असतात. तोपर्यंत ऐश्वर्याला कुठेही जाता आता येत नाही, हलता येत नाही, कारण जानकीने तिचा मोबाईलसुद्धा काढून घेतलेला असतो आणि ऐश्वर्याला आता रूममध्येच आराम करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काही तासानंतर रिपोर्ट आलेले असतात. प्रेग्नन्सी टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर इथे डॉक्टर म्हणत असतात की बघा, मी खोटं बोलत नाही आहे, ऐश्वर्या प्रेग्नेंट नाहीच आहे, ती खोटं बोलते, असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तेव्हा इथे सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग मी खरंच बोलते, मला खरंच तसंच वाटत होतं की माझ्या पोटामध्ये आपलं बाळ आहे. तेव्हा इथे सारंग ऐश्वर्याच्या थोबाडी देतो आणि म्हणतो, तुमचं सत्य मी कोणालाही सांगू नये म्हणून तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात ना. प्रत्येक वेळेला खोटं बोलत आलात, प्रत्येक वेळेला तुम्ही मला फसवत आलात, पण आता नाही. आता मला कळलं आहे हे सगळं तुम्हीच केलं आहे म्हणून. आता लवकरात लवकर सांगा, का तुम्ही फसवलंत मला, का खोटं बोललात? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी लताला सुद्धा घेऊन आलेली असते. इथे लताला आता सयाजी विखे पाटीलच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेलं असतं आणि तिथूनच ऋषिकेश, सौमित्र आणि जानकी जाऊन तिच्या आईला वाचून घेऊन येतात. तर इथे ऐश्वर्याच्या मोबाईलमधूनच त्या किडनॅपरचा नंबर मिळवून इथे जानकीने लताची व्यवस्था आधीच आउट हाऊसमध्ये केलेली असते, कारण इथे ऐश्वर्याचा प्लॅन हा फ्लॉप होणार असतो. तेव्हा लताला आउट हाऊसमध्ये आणल्यानंतर इथे जानकी आणि ऋषिकेश सगळेजण आता तिथेच उभे असतात. जेव्हा डॉक्टर ऐश्वर्याचं कारस्थान सांगत असतात तेव्हा सुमित्राला जानकी म्हणते, आई बसलात का विश्वास? जे तुम्हाला सोनं वाटतंय ते तुमच्याबरोबर किती खोटं बोललंय तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा सुमित्रा पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. प्रेग्नन्सी रिपोर्ट बघितल्यानंतर सगळ्यांना कळलेलं असतं की ऐश्वर्या खोटं बोलले. त्यामुळे इथे आता लताला आउट हाऊसमध्ये आणून ठेवले हे आता ऐश्वर्याला माहिती नसतं. ती म्हणते, जानकी सोडणार नाही मी तुला, बघ आता तुझ्या आईची काय अवस्था करते ती. तेव्हा जानकी म्हणते, तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण आधी पोलिसांना उत्तर दे, काय उत्तर द्यायचं आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने पोलिसांना फोन केलेला असतो आणि सारंग ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिला धक्के मारून घरातून बाहेर काढतो आणि म्हणतो की उद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर यांच्या विरोधात साक्ष मी देईन, जी काही द्यायची आहे ती. आणि प्रेक्षकांनो, इथे सुमित्राने ऐश्वर्याचं चांगलं थोबाड फोडलेलं असतं. त्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा पेशी असते तेव्हा जानकी आपल्या आईला घेऊन जाते. तेव्हा इथे आता सारंगने, लताने ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर ऐश्वर्याच दोषी आहे, तीच लताची किडनॅपर आहे, तीच सगळं खोटं नाटक रचलं होतं, हे सगळं आता समोर आल्यानंतर इथे ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि त्यानंतर इथे जानकी निर्दोष सिद्ध झालेली असते आणि ती आपल्या आईला घरी घेऊन येते. त्याचबरोबर पुन्हा एकदा खूप कठीण काळानंतर इथे जानकीने आपलं कुटुंब वाचवलेलं असतं आणि पुन्हा एकदा आपलं गोकुळ एकत्र आणलेलं असतं आणि त्या ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत तिला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं.